नमस्कार मित्रांनो, थोड्या दिवसात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इलेक्शन होणार आहेत. त्या दिवशी तुम्हाला मतदान करण्यासाठी तुमच्याकडे वोटर आय डी स्लिप हे असणं आवश्यक आहे. आता हे वोटर आय डी स्लिप, मतदार स्लिप मोबाईलमधून फक्त एका मिनिटात काढता येणार आहे. ते कसं काढायचं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा. आणि मी राजू बेंद्रे, तुम्ही पाहतात आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन हे ऑन करून ठेवा, कारण अशी महत्त्वाची व्हिडिओ इथंच तुम्हाला मिळतील. चला तर मग आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्याकडे वोटर आय डी स्लिप डाउनलोड करण्यासाठी तुमच्याकडे तुमचा मतदान कार्ड म्हणजे वोटर आय डी कार्ड हे असायला हवं. हे जर नसेल तर तुमच्याकडे तुमची संपूर्ण माहिती डिटेल्स असणं आवश्यक आहे. तुमचं नाव, तुमचं एज, तुमच्या रिलेटिव्हचं नेम हे असणं आवश्यक आहे. आता तुमच्याकडे मतदान ओळखपत्र म्हणजे वोटर आय डी कार्ड नसेल तर सुद्धा कसं वोटर स्लिप डाउनलोड करायचं आणि मतदान वोटर आय डी कार्ड असेल तर कसं डाउनलोड करायचं हे मी सांगतो. त्यासाठी तुम्हाला पहिले तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. हे आल्यानंतर ECINET असं सर्च करायचं आहे. असं सर्च केल्यानंतर एक ॲप येईल, तो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं ॲप्लिकेशन आहे. ह्याला तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. हे ॲप आता मी अगोदर डाउनलोड केलं आहे, त्यामुळे ह्याला ओपन करतो. आता मी इथं ओपन करत आहे. तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. ओपन झाल्यानंतर तुम्हाला आता हे वोटर स्लिप डाउनलोड करण्यासाठी काय करायचं आहे, इथं सर्च युअर नेम इन वोटर लिस्ट याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ह्याच्यावरती क्लिक केला तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की तुमच्याकडे वोटर आय डी कार्ड हे असणं आवश्यक आहे. हे जर नसेल तरीसुद्धा तुमच्या वोटर आय डीला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. जर हे नसेल तर सुद्धा तुमची संपूर्ण माहिती, एज आणि तुमचं नाव, रिलेटिव्ह नाव हे असणं गरजेचं आहे. हे तुम्हाला सांगितलं होतं. कारण कसं आहे, आता मी तुम्हाला तुमच्याकडे जे मतदान कार्ड आहे त्यावरती एक EPIC नंबर असतो, EPIC म्हणून. ते तुम्हाला इथं पहिले एक ऑप्शन आहे, सर्च बाय वोटर EPIC. तुम्हाला ह्याच्यावरती टिक करायचं आहे. ह्याच्यावरती टिक करून तो EPIC नंबर इथं टाकायचा आहे आणि सर्च याच्यावरती क्लिक करायचं आहे. सर्च याच्यावरती क्लिक केला तर तुम्हाला काय होतं, इथं तुमचं वोटर आय डी स्लिप इथं येईल. इथं तुम्हाला तुमचं नेम, एज, जेंडर आणि तुमचं रिलेटिव्हचं नाव, तुमचं असेंबल दिसेल, तुमचं स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि तुमचं पार्ट नंबर दिसेल, गाव दिसेल, सिरियल नंबर किती आहे हा महत्त्वाचा सिरियल नंबर असतो. ह्यामध्ये तुम्हाला हा कंपल्सरी लागतो सिरियल नंबर, हे तर दिसेल. आणि हे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं असेल तर तुम्हाला शेअर ऑप्शन आहे इथं. इथं शेअर ऑप्शन आहे. याच्यावरती क्लिक केला तर व्हॉट्सअपवरती शेअर करून डाउनलोड करू शकता, किंवा इथं मेल आहे, मेल ह्याच्यावरती टिक करून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. आता त्यामुळे मेल पाठवून सुद्धा. आता मी इथं याला डाउनलोड करत नाही, स्क्रीनशॉट मारून घेतो आहे. तुम्ही सुद्धा ह्याला स्क्रीनशॉट मारून घ्या आणि प्रिंट काढून घेऊ शकता. आता हे झालं EPIC नंबरने म्हणजे मतदान ओळखपत्र नंबरने. जर तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नंबर नसेल तर दुसरा ऑप्शन आहे सर्च बाय डिटेल्स. ह्याच्यावरती तुम्हाला टिक करायचं आहे. ह्याच्यावरती टिक केला तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुमचं पहिलं नाव टाकून घ्यायचं आहे. पहिलं नाव काय आहे तुमचं ते टाका, आणि तुमचं वडिलाचं नाव किंवा पतीचं असेल तर ते टाका. तुम्हाला इथं हे टाकून झाल्यानंतर तुम्हाला खाली लास्ट नेम, तुमचं जे आडनाव आहे ते आडनाव इथं तुम्हाला टाकायचं आहे. ते टाकून गेल्यानंतर तुमचं रिलेटिव्ह नाव म्हणजे तुमच्या ओळखपत्रावरती जे मधील नाव असतं ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. आता मी मधील नाव टाकून घेतलं. त्याच्यानंतर म्हणजे रिलेटिव्हचं आडनाव काय आहे ते सुद्धा तुम्हाला इथं टाकायचं आहे. ते टाकून घेतल्यानंतर तुमचं करंट एज म्हणजे तुमचं एज किती आहे सध्याला, किंवा तुम्ही डेट ऑफ बर्थ इथं टाकून डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करू शकता. अशा प्रकारे तुम्ही आता मी तर माझा एज मला ठावा आहे, करंट एज ह्याच्यावरती टिक करतो आणि माझं एज टाकून घेतलं. आणि आता इथे सिलेक्ट जेंडर, जर तुम्ही मेल असेल तर पुरुष असेल तर मेल सिलेक्ट करा, जर फिमेल असेल तर फिमेल म्हणजे स्त्री असेल तर फिमेल सिलेक्ट करा. आता मी मेल आहे, मेल सिलेक्ट केला आहे, पुरुष आहे. त्यामुळे आपलं राज्य निवडायचं आहे महाराष्ट्र. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता तुमचा जिल्हा आहे तो तुम्हाला जिल्हा इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर असेंबल, तुमचं मतदारसंघ कोणतं येत आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. आणि सर्च ऑप्शनवरती तुम्हाला परत ह्याच्यावरती टिक करायचं आहे. ह्याच्यावरती टिक केला तर तुम्हाला काय इथं तुमचं परत वोटर आय डी स्लिप हे इथं येईल. तो सुद्धा मी अगोदर दावलं तसंच असणार आहे, परंतु वेगवेगळे सहाय्याने हे वोटर आय डी स्लिप डाउनलोड करता येतं. इथं परत तुम्ही शेअर ऑप्शनवरती क्लिक केला तर तुम्हाला इथं डाउनलोड करता येतं, किंवा स्क्रीनशॉट तुम्ही मारू शकता. आणि तुम्हाला इथं सिरियल नंबर ही सर्व माहिती अगोदर कसे सांगले तेच असणार आहे. जर तुमच्याकडे ही माहितीसुद्धा योग्य नसेल तर तुम्हाला आता तिसरे ऑप्शन आहे
सर्च बाय मोबाईल नंबर. तुम्ही मोबाईल नंबर तुमच्या मतदान वोटर आय डीला लिंक असेल तर त्याच्यावरती टिक करायचं आहे आणि तुमचं स्टेट निवडायचं आहे आणि मोबाईल नंबर सेंड करून तुम्हाला काय करायचं आहे, हे तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. नंबर टाकून घेतल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. इथं सर्च ऑप्शन आहे, याच्यावरती टिक करा. केल्यानंतर परत तुम्हाला वोटर आय डीची स्लिप इथं दिसतील आणि तुमच्या रिलेटिव्हमध्ये जेवढे नावं असतील त्यांची सर्वांची इथं तुम्हाला वोटर स्लिप दिसणार आहेत. ते सुद्धा तुम्ही एकाच वेळी डाउनलोड करू शकता किंवा स्क्रीनशॉट मारू शकता. इथं संपूर्ण डिटेल्स असणार आहे. त्याच्यानंतर चौथे एक ऑप्शन आहे सर्च बाय बारकोड. ह्याच्यावरती टिक केला तर तुम्ही तुमचं वोटर आय डीवरती एक QR कोड असतो, तो स्कॅन करून हातात वोटर आय डी कार्ड धरायचं आहे आणि स्कॅन करायचं आहे. स्कॅन केल्यानंतर तुम्हाला असा मी आता एक वोटर स्लिप दावलं तसंच ओपन होईल. ते सुद्धा तुम्हाला वोटर स्लिप हे डाउनलोड करता येणार आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरातील सर्व मतदार बंधू भगिनींचे किंवा इतर नातेवाईकांचे वोटर स्लिप हे घर बसल्या काही मिनटात तुम्ही डाउनलोड करू शकता. कारण मी बरेच प्रोसेस जर सांगितले म्हणताना हा व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे. तुम्ही ह्यामधील कोणत्याही एका साईने जर वोटर स्लिप डाउनलोड करायला प्रयत्न केला तर फक्त एका मिनिटामध्ये वोटर स्लिप डाउनलोड होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि काही अडचण येत असेल तर कमेंट नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त इतर मतदार बंधू भगिनींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण महत्त्वाचं असणार आहे. थोडे दिवस राहिलेले आहेत. परत नवीन व्हिडिओमध्ये भेटतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.